96 हे बघा, हे आहे, हे एक घेतलं पेपर मी. नंबर 96 इज नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर 2-3 दिवसापासून पाऊस चालू आहे जपानमध्ये आणि इथल्या अम्ब्रेलाज अशा आहे, एकदम ट्रान्सपरंट असतात. मोस्टली मी इथे लोकांना अशाच बघितलेलं आहे अम्ब्रेलाज यूज करताना आणि भारी वाटते ना थोडंसं वेगळं. आपल्याकडे कसं थोडंसं कलरफुल असतात वेगवेगळं. हा, तर परीने सांगितलं मी ही एक अम्ब्रेला घेते आणि मी सांगितलं हे मी एक घेते, कारण की अम्ब्रेलाज असणं खूप गरजेचं आहे, कारण की खूप जास्त पाऊस येतोय. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये आता राहत आहोत ना, तर तिथे सर्वांना अम्ब्रेलाज दिलेला आहे फ्री मध्ये यूज करण्यासाठी. अच्छा, तर आम्ही आता कुठे जाणार आहोत? आम्ही जाणार आहोत आता असाकुसाला, जी टोकियोची ट्रेडिशनल साइड आहे. तिथे खूप सारे टेम्पल्स आहे. तर आणि वातावरण पण एवढं खराब आहे ना, तुम्हाला सांगते. रात्रीच्या वेळेस खूप जास्त थंडी वाजते, त्यामुळे मग 2-3 लेअरचे स्वेटर्स, फुल पॅन्ट्स आम्ही ना स्वतःला ना प्रोटेक्ट करत आहोत. परिबलाची पण जास्तीत जास्त काळजी घेत आहोत आम्ही. तर आम्हाला आता इथून ट्रेननेच जायचं आहे. आम्ही ट्रेनने प्रवास करत आहोत, पण कधी खूप उशीर झाला तर आम्ही ना टॅक्सीने सुद्धा येत आहोत इथे. पण मला हे सांगायचं आहे का जपान तर तसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण टॅक्सी खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे असं तुम्ही जरी गेले ना 10-15 मिनिटाचं अंतर जरी असलं ना, तरी पण 3-4 हजार रुपये आपोआप लगेच म्हणजे कट होऊन जातात. आणि काल आम्ही टॅक्सीने आलो तर आमचे 7-8 हजार रुपये कट होऊन गेले. खूप एक्सपेन्सिव्ह आहे टॅक्सी सुद्धा इथे. पण आपण जेव्हा ट्रॅव्हल करायला इथे येतो ना, तर आपल्याला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह वाटतं. आणि जर आपण इथे राहत असलो असतो तर ते नॉर्मल वाटलं असतं आपल्याला, जसं लक्झमबर्ग आहे तसंच, नाही का? है ना? ते तर आहेच, बरोबर आहे. जे इथले लोक राहतात त्यांना म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती होतात, कसं मॅनेज करायचं, कुठे बजेट फ्रेंडली गोष्टी मिळतात. पण आपण टुरिस्ट आहोत तर मग आपल्याला ह्या गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो. आणि जे टुरिस्ट असतात त्यांच्यासाठी या गोष्टी एक्सपेन्सिव्हच असतात, कारण की इथे जे टूरचं जे पास वगैरे आहे ते सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. आणि जर तिकीट काढायचे असेल तर ते पण एक्सपेन्सिव्ह आहे सगळ्या गोष्टी. चला आता आपण जात आहोत ट्रेन स्टेशनकडे. आणि हा मला ना ॲक्च्युली तुम्हाला आमच्या आजूबाजूचा जो एरिया आहे ना तो पण दाखवायचा आहे. आणि इतकी मस्त मस्त घरं आहे ना इथे. इथे बघा, हे अपार्टमेंट्स आहे. जपानला आल्यानंतर तुम्हाला अजिबात टाइम मिळत नाही इतक्या गोष्टी करण्यासारख्या. आम्ही 5 दिवस आहे तरी पण अजिबात पॉसिबल होत नाही सगळ्या गोष्टी बघण्याचा. कारण की काय झालं माहिती का, आम्ही ना साऊथ कोरियाला होतो तर तिथे सगळ्या गोष्टी रिलॅक्स होत होत्या. सगळ्या गोष्टी म्हणजे टॅक्सीतून लगेच जाणं हे. पण इथे आल्याच्या नंतर ना तुम्हाला ना ट्रेनने जावं लागतं. मग ट्रेन स्टेशन वेगवेगळे, तिकीट्स काढावे लागतात. आणि साऊथ कोरियाला कसं ते त्या गोष्टी होत्या ना त्या अशा जवळजवळ होत्या, खूप लांब नव्हत्या. पण इथे कसं लांब लांब आहे गोष्टी, त्यामुळे ना खूप धावपळ होते. आणि एका दिवसात जर 2 प्लेसेस कव्हर करायचे असेल ना तर मग धावपळ होते, कारण की तुम्ही एवढा खर्च करून इथे आलेले असतात. मग साहजिकच आहे तुम्ही सगळ्या प्लेस कव्हर करणारच. आणि आमची काही धावपळ होत नाही अशी, आम्ही रिलॅक्समध्येच करत आहोत, पण थोडीफार होते. आणि त्याच्यामध्ये सोबत मुलं असली तर मग सगळ्या गोष्टी ना मॅनेज कराव्या लागतात. स्टेशनवर आम्ही आलो आहोत. आणि इकडे जेव्हा येतात ना तुम्ही स्टेशनला, टोकियो स्टेशन म्हणजे जेवढे पण स्टेशन आहे तर खूप कन्फ्युजन आहे ॲक्च्युली. तर ए लाईन वेगळी, परत ग्रीन लाईन वेगळी, रेड लाईन वेगळी आहे ना. खूप सारे असे साईट्स आहे वेगवेगळ्या, म्हणजे डायरेक्शन्स आहे. आणि हो, तर असाकुसा आता आम्हाला जायचं आहे असाकुसाला. तर त्याच्यासाठी ही वेगळी लाईन आहे, म्हणजे ब्रिज क्रॉस करून 4th फ्लोअरला जायचं आहे खालच्या साईडला. तर जेव्हा पण तुम्ही इथे येणार ना तर तुम्हाला खूप असं कन्फ्यूज होत असेल तर तिथे तर असतातच हेल्प करण्यासाठी. जिथे तिकीट्स वगैरे आपण स्कॅन करतो ना तर तिथेच TC असतात, इथले TC. तर त्यांना तुम्ही विचारू शकतात किंवा स्टाफ असतो इथला. तर कोणत्या लाईनला जायचं आहे तर त्यांना विचारलं ना ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतात, कारण की आल्यानंतर आपल्याला काहीच समजत नाही इथे. पण त्यांना विचारलं ना तर कसं आपल्याला ते तिकीट स्कॅन करावे लागतात. आणि आपण कधी कधी तिकीट स्कॅन करून परत त्या साईडला जातो, परत मग चुकीचं झाल्यावर परत या साईडला, मग ते स्कॅन केलेले जे पैसे आहे ना ते कट होतात. चला आता आम्ही खाली जातो. आणि इथून आपल्याला अजून एक ट्रेन घ्यायची ना.
हां, तर ही अजून एक ट्रेन घ्यायची. त्यानंतर मग आम्ही आम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे आम्ही पोहोचून जाऊ. आम्हाला असाकुसाला आता जायचं आहे, पण हे जे आहे ना स्टेशन हे अंडरग्राऊंड स्टेशन आहे. तर ए लाईन आम्ही बरोबर फॉलो करत होतो आणि परत तिकीट स्कॅन केलं आणि इथे आलो आहोत. तर इथे एक गोष्ट सांगते तुम्हाला, ही जी मधली लाईन राहते ना त्या मधल्या लाईनमध्ये ना कोणीच उभं राहत नाही, कारण की जे लोक उतरतात ना तर त्यांच्यासाठी ती लाईन असते तिकडनं, आणि बाजूबाजूला येण्याची लाईन असते. या साईडला चढायची आणि त्या साईडला चढायची. आता आपल्याला 15 ते 20 मिनटं लागणार असाकुसाला पोहोचायला. आणि आम्ही एकदम रिलॅक्समध्ये जात आहोत, जास्त काही गडबड करत नाही. आरामशीर उठलो, ब्रेकफास्ट झाला, चहा घेतला. आम्ही आता स्टेशनच्या बाहेर आहोत, असाकुसा स्टेशनच्या बाहेर. आणि जेव्हा तुम्ही बाहेर येता ना तर समोरच ते मंदिर दिसतं, आणि या मंदिराबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. पण अगोदर आपण जाऊया. आपण बघतो जपानमध्ये किंवा जपानमध्ये जेव्हा येतो आपल्याला इथली टेक्नॉलॉजी किंवा बाकीच्या ज्या ॲडव्हान्स गोष्टी आहे बघायला मिळतात. पण जपानची एक ट्रेडिशनल साईडसुद्धा आहे, ती पण आज आपण जाणून घेऊ. ती महत्त्वाची खूप, ती पण महत्त्वाची. समोर सेन्सोजी टेम्पल आहे, तिथे श्राईन सुद्धा आहे, जे आपण ज्याला बुद्धिस्ट टेम्पल म्हणतो. तर इथले लोक त्याला श्राईन म्हणतात. गर्दी तर दिसते मला, इथे तर नेहमी गर्दी असते. आणि म्हणून मला अशा जुन्या गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतं. म्हणजे अगोदर ते ट्रेडिशनलच गोष्टी असतात, नंतर मग हळूहळू मॉडर्न होतात. आपल्या इथे कशी एक बग्गी असते तशी इथे सुद्धा बग्गी आहे बघा. आणि महत्वाचं म्हणजे ती बग्गी चालवणारी मुलगी होती. आणि समोर आहे टेम्पल, आणि हे टोकियो टेम्पलचा एंट्रन्स आहे तो. एंट्रन्स आहे, आणि हे जे टेम्पल आहे खूप फेमस आहे, आणि गर्दी पण तुम्हाला दिसत असेल. आणि या मंदिरामध्ये आपल्याला भविष्य सुद्धा जाणून घेता येतं. ते कसं ते तुम्हाला मी आत गेल्यानंतर दाखवेन. टेम्पलचं एंट्रन्स असा आहे, तुम्हाला दिसत असेल, पण गर्दी भयंकर आहे. तर आतमध्ये जाऊ. बरी हे बंद कर, अमरेला बंद कर. मध्ये पण आपल्याला मध्ये ओपन करून घे. अरे हात पकड माझं. काही लोक किमोनो घालून सुद्धा ट्रेडिशनल ड्रेसेस आहे, त्याला किमोनो म्हणतात. आणि जसं साऊथ कोरियन हँडवर्क इथे उभे राहा बोला तुम्ही दोघी जा. हे बघा इथे हे मोठं असं आहे, डिझाईन बघा थोडं कंदील सारखं आहे ते. किती सुंदर आहे, किती छान आहे खरी. हे स्ट्रीट बघा तुम्हाला दिसत असेल. आपण इथून जाऊया. या स्ट्रीटवरून आपल्याला चालायचं आहे, आणि भरपूर शॉप्स आहे, आणि इथलं स्ट्रीट फूड आहे ते सुद्धा आपण ट्राय करणार आहोत. छान छान गोष्टी आहेत. बरं आंब्याला ओपन करून घ्या. कोमल आंब्याला ओपन करून घे. सॉरी काय झालं, वाटलं तिला लागलं का. इथे लिप बाम पण आहे. इथे काहीतरी ना आपल्या बर्थडेच्या नुसार आपल्याला लिप बाम बनवून देतात. बघूया आपण टेम्पल बघून घेऊ. अगोदर आपण टेम्पल फिरू. नंतर बाकीच्या गोष्टी दाखवा. कोमलला भविष्य बघायचंय तिचं. माझा ड्रिंक आहे. ओके
मासा also very famous in Japan. ऍक्च्युली तुम्हाला जर अशी गर्दी नसेल पाहिजे ना तर तुम्ही सकाळी 7-8 वाजता येऊ शकता. आता 12:30-1 वाजलेले आहे म्हणून एवढी गर्दी आहे, पण मोस्टली लोकांना गर्दी नसायला पाहिजे ना म्हणून लोक काय करतात सकाळीच येतात. पण हे इतकं सुंदर आहे ना, स्ट्रीट खूप सुंदर आहे. इथे अर्धा दिवस तुम्ही आरामशीर स्पेंड करू शकता. म्हणजे 12 hours, 5-6 तास आरामशीर. भरपूर शॉप्स आहे, नवीन गोष्टी जाणून घ्यायला आपल्याला मिळतात ऍक्च्युली. आणि वरती नेहमी सारखं चेरी ब्लॉसम. किमोनो इथे सुद्धा रेंटने मिळतात किमोनो. जर आम्ही आता साऊथ कोरियामध्ये केलं ते हँडबॉग घालून फोटोशूट, तुम्हाला जपानमध्ये करायचं असेल तर आणि या टेम्पलच्या इथे करायचं असेल तर इथे सुद्धा रेंटेड ते किमोनो मिळतो, तुम्ही इथे करू शकता. इथे ती स्ट्रॉबेरी आईस्क्रीम साठी गर्दी बघा किती आहे. आम्ही ट्राय करणार आहोत सगळ्या गोष्टी. बट फर्स्ट टेम्पल, सेन्सोजी टेम्पल, आसाकुसा श्राइन. तर हे आहे सुंदर असं टेम्पल. याला पगोडा म्हणतात. हे तुम्हाला दिसतंय ना मंदिर. गर्दीमुळे ना व्यवस्थित दिसत नाही, तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. अजून जवळ जाते. खूप खूप सुंदर मंदिर आहे आणि ऍक्च्युली इथे फोटोज खूप छान येतात आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हो इथे सुद्धा फोटोज काढ. हो आणि इथे गर्दी पण नाही, आपण फोटो काढू. हो मग चला फोटोज काढून घ्यायचे. इथे चांगला क्लिअर व्ह्यू दिसतोय इथे आणि गर्दी पण नाहीये. हे बघा आता तुम्हाला जाऊन मी टेम्पल दाखवते. आणि हा जाऊन पगोडा दाखवते. याला पगोडा म्हणतात. चला आता आम्ही आतमध्ये चाललो. हे बघा खरं सांगते खूप सुंदर आहे. खूप पाऊस पडतो. चला हे बघा. चल परी. हे बघा हा आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. सगळ्यांचं फोटोज काढणं चाललंय. पाऊस येते तरी पण सगळे आवडीने फोटो काढताय. आणि इथे सुद्धा काही शॉप्स आहे. मोस्टली आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्सच आहे इथे. हे बघा इथे सुद्धा हे बघा. इथे ना समोर भविष्य जाणून घेत आहे. तर कॉईन टाकायचा तर ते आम्ही बघणार आहोत नंतर, पण अगोदर आपण मंदिरात येऊन प्रे करणार आहोत. हो तिथे पण आहे. हा ना पाऊस नसायला पाहिजे होता. खूप छान वाटलं असतं अजून नाही का बघायला. आता इथून आपल्याला ना हे घ्यायचं आहे अगरबत्ती आणि इथून मग ते पेटवायचे असतात आणि मग प्रार्थना करायची असते इथे. हे बघा अरोमा घ्यायचा. हो त्याच्याने आपण ब्लेस होतो असं इथली मान्यता आहे. हो आणि सेम इथे सुद्धा इथलं पाणी पाप घेतलं जातं. हो असं म्हटलं जातं. हो असं वृत्त नाही काही, पण इथली प्रथा आहे ती. बरी घे. जसे आपण आरती घेतो ना. मनोज चला चला. आणि हे पण पाणी आहे. पाणी परत करायचं का नको. चल झालं ना आपला. कर्मावर विश्वास आहे माझा. चांगले कर्म केले तर तुमच्यासोबत चांगलंच होतं. तुम्ही वाईट कर्म केले तर तुमच्यासोबत वाईटच होतं. आणि हे टेम्पलचं जे आर्किटेक्चर आहे ते खूपच सुंदर आहे. जापनीज स्टाईलचं जे आर्किटेक्चर आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. ओके ॲटलिस्ट इथे कवर असल्यामुळे आपल्याला आता अंब्रेलाची गरज नाही लागणार. मंदिर असं दिसतं समोरून. अगोदर आपण प्रार्थना करू आणि नंतर माहिती देते मी तुम्हाला.
या मंदिराबद्दल मी थोडीफार माहिती तुम्हाला आता देत आहे. तर 645 मध्ये या मंदिराचा शोध लागला होता आणि टोकियोमधलं सगळ्यात जुनं मंदिर आहे हे. आणि 1945 मध्ये दुसरं महायुद्ध जेव्हा झालं होतं तर या मंदिरावर सुद्धा अटॅक करण्यात आला होता आणि हे मंदिर थोडंसं डॅमेज झालं होतं. त्यानंतर मग हे मंदिर परत रिपेअर करण्यात आलं आणि आता हे सध्या मंदिर असं दिसत आहे बघा. आणि दुसरं महायुद्धाच्या वेळेस जपानची पण एक वेगळी हिस्ट्री आहे. तुम्हाला माहिती आहे खूप मोठं युद्ध झालं होतं अमेरिकेचं आणि जपानचं. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत नंतर. त्याबद्दल तर तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती सांगणार आहे. पण आत्ता इथे आल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत आहे. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जेव्हा व्हिडिओजमध्ये फोटोजमध्ये बघता तर ते छान वाटतं, पण प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही इथे येता ना खूप मस्त वाटतं. एवढी गर्दी जरी आहे ना तरी पण भरपूर प्रमाणात डिसिप्लिन मेंटेन केलेला आहे. आता खूप धक्काबुक्की असं नाही होत आहे. नॉर्मल लोक क्लीननेस ते खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली आम्ही आल्यानंतर आम्हाला कळालं, बघतोय आम्ही ते. मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं भविष्य जाणून घ्यायला मिळतं. थोडाफार विश्वास आहे, थोडाफार विश्वास नाही आहे, 50-50%. मी तुम्हाला म्हणते माझा विश्वास कर्मावर आहे आणि आपल्या भविष्यामध्ये कोणी ठरवू नाही शकत आपल्या भविष्यामध्ये काय होणार आहे. पण जस्ट इथे सगळे लोक आल्यानंतर ते करतात म्हणून म्हटलं चला करून बघू. आणि एक गोष्ट अजून आहे, जर त्या जे मी आता घेणार आहे स्टिक त्यामध्ये जर चांगल्या गोष्टी असेल तर त्यासोबत मी घेऊन जाणार. जर पेपर असतो ना तो मी सोबत घेऊन जाणार आणि चांगल्या गोष्टी नसेल तर तो पेपर इथेच टाकून द्यायचा असतो, तो सोबत घेऊन जायचा नसतो. चांगले असेल तर मी सोबत घेऊन जाईल आणि वाईट असेल तर मग ते घेणार नाही मी. असं खूप सारे युट्यूबर्स पण दिसतात मला इथे. तर तुम्ही इथे येत असाल, तुम्हाला तुमचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर इथे सुद्धा त्याने सिम्पल स्टेप्स दिलेले आहे. 100 येन आहे म्हणजे साधारण 80-90 60 सेंट्स आहे म्हणजे जवळपास 50 रुपये आहे. ते कॉइन टाकायचे, त्याच्यानंतर ही स्टिक येते, ती स्टिक घ्यायची आणि त्याच्यामध्ये भविष्य बघायचं आणि नंबर येईल ना तो इथल्या ब्लॉक मधनं काढायचा आणि माझा कोणता नंबर येतो तो बघूया आपण. हे बघा आपण हे 100 येन टाकणार आहोत. थांबा. ओके आणि आता हे काढ असं हलव आणि एक स्टिक काढ. विश करू. ओके विश करायचं. ओके आता शेक कर बॉक्सला पोलाइटली a few times. ओके असं काढायची ती स्टिक. हां निघाली. थांब कर एक मिनिट. 96 आय थिंक ना. 96. ओके 96 बघ. यस 96. हां इथे असं पण 85 89 हे बघ इथे 96. हे बघ 96. हे बघा हे आहे. हे एक घेतलं पेपर मी. आणि यू विश विल कम ट्रू सो यू शुड बी अ मॉडेस्ट फॉर एव्हरीथिंग. द सिक पर्सन विल गेट वेल. द लॉस्ट आर्टिकल विल बी फाउंड. द पर्सन यू आर वेटिंग फॉर विल कम. बिल्डिंग अ न्यू हाऊस अँड रिमूवल आर बोथ गुड. इट इज गुड फॉर मेक अ ट्रॅव्हल. लगेच एक नवीन घर घेते काय तू. बोथ मॅरेज अँड एम्प्लॉयमेंट आर गुड. गुड नाईस. हा तर खूप छान माझं भविष्य आलेलं आहे. आणि हो तर याच्यामध्ये दिलेलं आहे थोड्याशा ज्या गोष्टी लॉस झालेल्या त्या परत येतील आणि आमचं अजून एक घर वगैरे होईल. माझं भविष्य तर खरंच खूप छान आहे आणि मी खूप हॅप्पी आहे. आणि हा जो पेपर आहे तो मी सोबत घेऊन जाणार. परत एकदा तुम्हाला दाखवते नाही तर तुम्हाला वाटतं कोमल आम्हाला पण दाखवलं पाहिजे. 96 पण लिहिलंय त्याच्यावरती. येस 96 स्टिक 96 पेपर. येस मी करणार. ओके आता त्याच्यात टाकून द्या परत. ते स्टिक टाकून द्या त्याच्यामध्ये आणि हे मी माझ्यासोबत लक्झमबर्गला घेऊन जाणार.
तुम्ही बघितलं भविष्य सुद्धा जाणून घेतलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत. गर्दी जरी असली ना तरी पण इझिली तुम्ही आतमध्ये जातात. तुमचं दर्शन म्हणजे त्या टेम्पलचं दर्शन होतं आणि लगेचच 10-15 मिनिटामध्ये इमिजिएटली तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि आता ते बाकीचे शॉप्स आहेत ते आम्ही बघणार आहोत डिटेलमध्ये. आणि काही वेगळ्या गोष्टी आहे ना तर त्या आम्हाला नक्की ट्राय करायच्या आहे. इवन आम्हाला रामेन पण ट्राय करायचं आहे पण आम्हाला वेळच मिळत नसायचा. आम्हाला खूप जास्त भूक लागायची ना तर आम्ही लगेच इंडियन रेस्टॉरंटमध्ये जायचो ॲक्च्युली. कारण की त्या जेव्हा भूक लागायची ना असं वाटायचं नाही आता रामेन नको आपलं इंडियन फूडच पाहिजे. तर असं आम्हाला नेहमी वाटायचं म्हणजे डेली तसंच होतंय. पण आज आम्ही ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करू वेगन रामेन. तर तसं तुम्हाला दाखवू आम्ही नक्की. तर चला आता हे जे शॉप्स आहे ना ते व्हिजिट करणार आहोत आणि मला जेवढं डिटेलमध्ये एक्सप्लोअर करता येईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. त्यासोबत जी इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा देण्याचा प्रयत्न करते. चला अगोदर शॉपमध्ये जाते आणि मग तुम्हाला दाखवते. ओके याला असाकुसा मेन गेट म्हणतात. मी आता जस्ट विचारलं आणि याची प्राइस 550 येन आहे आणि त्यांचं ट्रेडिशनलच आम्हाला घ्यायचं होतं. तर हे घेत आहोत आम्ही. चला आता तो जो असाकुसाचा मेन एंट्रन्स आहे तिथला हा लालटेन आहे किंवा आपण जो कंदील म्हणू शकतो. हो तो आहे. ओके तर घ्यायचा तो एक. हो यस विल टेक दिस. हो वाव. चल तुम्हाला ते गुड लक चार्म किचन घ्यायचं. हो घेऊ ते पण बघूया आपण. ओके गुड लक चार्म कुठे लिहिले पाहिजे पण त्याच्यावरती. ओके ठीक आहे चालेल. बेले बघ मास्क. तर हे जे आहे हे राईस क्रॅकर्स आहे. नो मिक्स 600 येन. ओके तर 5 जे आहे आपण 600 येन ला मिळेल आपल्याला. आणि हे त्यांचे ओरिजिनल आहे. हे स्वीट अँड लिटल स्पायसी आहे. नो मिक्स फक्त एकच फ्लेवरचे तुम्ही घेऊ शकता. कोणतं घ्यायचं. इज इट हॉट. इज इट हॉट और इट्स कोल्ड. ओके हे बघा हे पण आहे. पर कोणतं घ्यायचं. नाही मिक्स नाही करत. घेऊ शकतो. हो हो सगळे व्हेजिटेरियन आहे. सगळं व्हेजिटेरियन. ओरिजिनल आम्ही क्रॅकर्स घेतलेले आहे आणि 600 येनचे 8 पीसेस मिळतात. ओके आणि अजून दुसरं बाकीचं सुद्धा आम्हाला ट्राय करायचं आहे. त्याला इथे कसं बनवतात त्यांनी दाखवलेलं आहे. ओके काहीतरी वेगळं भारी बनवत आहे. हे कुकीज दे बघ हे. हा ओके हे कुकीज करू शकतो का आपण ते ट्राय करू शकतो. नाही ट्राय साठी नाही मॅम. बरी बेला खूप क्रिस्पी आहे आणि मस्त एकदम सॉल्टी आहे ना परी. आम्ही खातो तुम्ही खाऊ. आम्ही हे पण आता ट्राय करत आहोत. हॉट कुकीज म्हणतात याला. थँक्यू. This is 1000. तर गरम असतं हे आणि एकदम फ्रेश बनवून देतात इथे तुम्हाला. आणि आम्हाला इथल्या ज्या गोष्टी आहेत त्या ट्राय करायच्याच होत्या. बरी घेतो त्यांच्याकडे चेंज. थँक्यू. होल्ड फॉर फ्यू मिनिट्स. येस हे बघा अशा कुठे आता गरम आहे बाबा. तुमचं हे फिनिश व्हाय मध्ये येते बघा. याच्यामध्ये आतमध्ये जे चॉकलेट आहे ना त्याचं बाहेर निघतं. गरम आहे. पगोडा स्टाईल मध्ये. पगोडा स्टाईल मध्ये. ओके थोडं आपण मूव्ह होऊ. हो हो चल बाबू इथे लोकांनी होते. इथे वेगवेगळे शॉप्स आहे आणि जॅपनीज एक फाउंडेशन आहे ते पण खूप छान आहे. तर ते एक मी घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. आणि जेव्हा तुम्ही टेम्पलवरनं जेव्हा म्हणजे आतमध्ये जाऊन बाहेर येतात तर इथे एक अशी छोटासा स्ट्रीट लागतो. तर तिथे खूप सारे शॉप्स आहे. सोविनियर परत टॉईज मेकअप प्रोडक्ट्स खूप साऱ्या वस्तू आहे ज्या इथल्या ज्या फेमस आहे त्या वस्तू आहेत शॉपमध्ये. तर आम्ही जे स्ट्रीट फूड होतं ते इथल्या ज्या फेमस गोष्टी होत्या त्या आम्ही ट्राय केल्या. म्हणजे मग ते एकदम क्रिस्पी राईसचं होतं ते खाल्लं. त्याच्यानंतर मग ते बीन राईसचं ते एक होतं ते खाल्लं. त्यानंतर परिबेलाने आईस्क्रीम ट्राय केली.
आणि आम्ही आज विचार करतोय रामेन ट्राय करायचं. तर इथे पण एक सुंदर असं ज्वेलरी शॉप आहे. ते बघा जास्तीत जास्त पण पहिला मी रामेन ट्राय केलंय. तरी पप्पाने मला ना एक वेगळं घेतलं होतं. हो. तर आता आम्ही असंच जे हे शॉप्स आहे हे बघत आहोत. छोटी मोठी जी शॉपिंग आहे ती आमची करून झालेली आहे. पण मस्त वाटतं हे ॲक्च्युली हे ना हे स्ट्रीट फिरायला का छान वाटलं. इंडोर आहे इथे. पाऊस बाहेर कसं ते इंडोर नव्हतं तर भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे थोडेसे ओले सुद्धा होतात. पण हे स्ट्रीट आहे इथे भरपूर रेस्टॉरंट सुद्धा आहे. पण एवढंच आहे का भरपूर गर्दी असते. हे बघा हे माचा. हो हे माचा ॲक्च्युली इथे खूप फेमस आहे. हे बघा इथे सुद्धा ते जॅपनीज स्टाईलचे जे कपडे आहेत ते आहे इथे. हे बघा इथे पण एक जॅपनीज जॅपनीज कॉस्मेटिक्स ती पण एक वेगळी आहे. परत कोरियन कॉस्मेटिक आहे ती पण खूप वेगळी फेमस आहे. आणि टॅक्स फ्री पण असतं इथे. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं का इथे सुद्धा तसंच आहे. पासपोर्ट सोबत पाहिजे. तुम्ही ज्या वस्तू घेतलेल्या आहे त्यावर तुम्हाला टॅक्स फ्री मिळतो. हे बघा जपान टॅक्स फ्री शॉप. आणि असं नाही का सगळ्यांचेच पासपोर्ट कॅरी करायला पाहिजे. चौघांपैकी एकाचं जरी जे मेन व्यक्ती आहे घरातलं माझं किंवा मनोजचं एक पासपोर्ट दाखवू शकतो. सगळ्यांचं चौघांचं कॅरी करण्याची गरज नाही. हो खूप फेमस आहे. खूप छान कॉफी मिळते. हो हो इथे कॅट डॉग्स कॅफे आपण साऊथ कोरियामध्ये बघितलं होतं. हो तसंच आहे. हो ना. हे बघा हे जॅपनीज किनोमो. आणि यांची रेसिपी कशी आहे ते दाखवलेलं आहे स्क्रीनवर. मस्त वाटतंय बघा. हे तर जॅपनीजचं खूपच फेमस आहे. बघा हा पण वेगळ्या प्रकारचा एक फॅन आहे छोटासा. नाही तो जपानीज आहे परी. कोरियन अँड जपानीज कल्चर आर डिफरंट परी. चला इथे आहे मनोज. इथे बघा परत पाऊस काय थांबला नाही. इथे पण सुंदर ज्वेलरी आहे बघा. बॅग्स बघा घेण्यासाठी एवढी गर्दी. बघा 390चा सेल आहे बघा. बॅग बघा छान आहे ना ही. बघते मी जस्ट. बाकीचे पण आहे. कोणाला तुला घ्यायची पेनाला बॅग घ्यायची राहून गेली होती तिची. पण तिला बघ असे व्यवस्थित घेतील असेच घेऊ. भरपूर शॉप्स बघून झाले आणि जॅपनीज ब्रँडच्या हँडबॅग्स पण आहे लेदरच्या. खूप सुंदर सुंदर आहे ॲक्च्युली बघितलं मी. आणि 30-35 युरोज आहे का रामेनचा. वाव इथे आहे रामेनचा. बघतो आम्ही विचारतो. हां वेगन असेल तर आम्ही रामेन खाऊ. असायला तर पाहिजे. मोस्टली असतं इथे काही ठिकाणी. हे एक रेस्टॉरंट आहे. आणि जेव्हा तुम्ही टेम्पलच्या बाहेर येता ना ते इंडोर स्ट्रीट आहे. तिथून पुढे एकदम चालत आलो ना तर तिथे आहे. पण मिळालं पाहिजे म्हणजे मग मला सुद्धा सांगितलं आहे का वेगन. बघतो मी तुम्हाला दाखवतो. टिपिकल जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहोत. त्यांना विचारलं आम्हाला वेगन रामेन पाहिजे आहे तर त्यांनी सांगितलं आहे त्यांच्याकडे. आणि आपल्या साईडने आपण ते सॉसेस वगैरे टाकून थोडं टेस्टी बनवू शकतो. अम्ब्रेला वगैरे आहे इथे ठेवण्यासाठी स्टँड असतं. तर आता थांबलो आहोत 4 जणांसाठी. वेटिंगमध्ये उभा आहोत. व्हेजिटेरियन रामेन आलेला आहे आणि तुम्ही क्वांटिटी बघू शकता. 1 जण खाऊ शकत नाही. 2 लोकांची क्वांटिटी आहे. परी बेलासाठी तिथे आहे. अच्छा बेलाचं माझं हे आहे मनोजचं ते आहे. तुम्हाला दाखवते बघा. लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स आणि नूडल्स पण आहे. बाकीचे इथले जे लोक व्हेजिटेबल्स खातात ते सुद्धा आहे. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला. हे जे सॉसेस आहे ना ते ॲड करायचे आहे.
आपण टेस्ट येण्यासाठी मी टेस्ट नाही केलं. छान आहे. म्हणजे मला आवडलं तर डेफिनेटली मला आवडेल. तो सूप पण लोकांना आवडतो. हो देते तुला. याच्यामध्ये देऊ तुला नूडल्स. ओके चला आता चॉपस्टिकने खाण्याची वेळ आलेली आहे. छान आहे. गरम तरी जास्त थांब पहिला पडेल तसं. छान आहे. जेवण झाल्यावर इथे ऑनलाईन पैसे पे करायचे. ते तिकीट देतात, किती बिल झालेलं आहे ते स्कॅन करायचं आणि ते कार्डने पैसे पे करायचे. जेवणाची क्वालिटी खरंच खूप छान होती. हो जेवण पण छान होतं. क्लीन होतं सर्व. परत एकदा मी रेस्टॉरंटचं नाव सांगते, कामापुरा सूप विथ नूडल्स. तुम्ही पुढे येणार ना तर तुम्हाला लगेच समजतात पुढे आहे ते. आणि तुम्हाला हा टेम्पलचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि रामेन ट्राय केलं ते कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.